नमस्कार मित्रांनो, मी आहे आशुतोष. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फ्लटर ॲप विंडोजमध्ये कसं इन्स्टॉल करायचे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं फ्लटर आपण SDK विंडोजमध्ये सेटअप केला, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पण सेट केला आहे. तुम्हाला कमांड लाईनमध्ये मी दाखवलं पण होतं की फ्लटर इन्स्टॉल्ड आहे. तर आपण बघूया आपल्याकडे फ्लटरचं व्हर्जन कोणतं आहे. कमांड लाईनमध्ये टाकू फ्लटर व्हर्जन. तर फ्लटरचा 3.22 व्हर्जन माझ्याकडे आहे सध्या. लेटेस्ट 3.29 व्हर्जन सुरू आहे. इश्यू काही नाही आहे, तुम्ही ह्या व्हर्जनमध्ये पण. तर फ्लटर ॲप इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती आहे. फर्स्ट आहे जी आपण अँड्रॉइड स्टुडिओमधून करू शकतो, ज्याच्यामध्ये न्यू फ्लटर प्रोजेक्ट असं ऑप्शन येतं. आणि सेकंड मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण कमांड लाईनचा यूज करून फ्लटरचा ॲप इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे, तर मी त्याआधी तुम्हाला दाखवून देतो की अँड्रॉइड स्टुडिओमध्ये हे न्यू फ्लटर प्रोजेक्ट ऑप्शन कसं आणायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला प्लगइन्समध्ये यायचं आहे आणि मार्केट प्लेस ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे फ्लटर. माझ्या सिस्टममध्ये फ्लटर ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे म्हणून इथे टिक आलेलं आहे. इथे इन्स्टॉल ऑप्शन येते. इन्स्टॉल करायचं आहे. रिस्टार्ट ID असं ग्रीन बटन येणार. रिस्टार्ट ID केलं की तुमचं ही विंडो ओपन होणार. मग तुम्हाला हे ऑप्शन विजिबल होणार. तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मल्टिपल ऑप्शन येतील लेफ्ट साईडला तुम्हाला, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे. सगळ्यात लास्टला फ्लटर चूज करून तुम्हाला फ्लटरचा SDKचा पाथ मिळेल, जो तुम्ही विंडोजमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करून तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. जसं की मी ह्या प्रोजेक्टला नाव देतो demo_session आणि याचा पाथ तुम्ही सेट करू शकता तुम्हाला हवा त्या ठिकाणी. मी ॲज इट इज पाथ ठेवतो आहे. थर्ड ऑप्शन आहे डिस्क्रिप्शन द्यायचं तुम्हाला ॲप्लिकेशनचं. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल काही, तुमच्या मनानं कोणतंही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट टाईप सेट करायचा, जो की ॲप्लिकेशन आहे. ही ॲप्लिकेशन प्लगइन किंवा पॅकेज नाही, आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवणार आहे. त्यानंतर येतं ऑर्गनायझेशन. तुम्हाला तुमच्या कंपनीचं नेम सेट करायचं आहे. अदरवाईज एक जनरल काहीतरी एक प्रोजेक्टचं नेम देऊ शकता तुम्ही. हे ह्यासाठी की जेव्हा तुम्हाला प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन पब्लिश करायचं असेल त्यावेळेस तुमचं युनिक ID हा ऑर्गनायझेशन नेम असतो. तर आपण सध्या एक्झाम्पलच ठेवूया. याऐवजी तुम्ही दुसरं पण टाकू शकता, जसं की मी इथे टाकतो टेक्नो अमेज. यस, ठीक आहे. यानंतर तुम्हाला लँग्वेज सेट करायची, जावा किंवा कॉटलिन. आता जावा किंवा कॉटलिन यासाठी सेट करतो कारण की तुम्हाला फ्लटरचं प्रोजेक्ट एका बेसवर क्रिएट करायचं, जो की जावा किंवा कॉटलिनवर असेल. जावा कॉटलिन हे दोन्ही गुगलचेच लँग्वेजेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो. जेव्हा तुम्हाला ब्रिज क्रिएट करायचं आहे फ्लटर आणि नेटिव्ह लँग्वेजमध्ये, तेव्हा तुम्हाला ह्या लँग्वेजची गरज पडेल. जर तुम्ही जावा सेट केला आणि तुम्हाला काही नेटिव्ह चेंजेस करायचे तुमच्या फ्लटर ॲप्लिकेशनमध्ये, तेव्हा तुम्ही ह्या जावामध्येच तुम्ही करणार, अदरवाईज कॉटलिनमध्ये करणार. त्यानंतर तुम्हाला लास्ट ऑप्शन मिळतो, ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म सिलेक्ट करायचे. ह्या डेमो सेशन नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड पाहिजे, iOS पाहिजे, लिनक्स, मॅकओएस, वेब किंवा विंडोज. जर तुम्हाला सगळ्या टाईपचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे, तुम्ही हे सगळे ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचे. त्यानंतर सिम्पली क्रिएट केलं की तुमचं ॲप्लिकेशन डिफॉल्ट लोकेशनला सेट होऊन जाणार. हे थोडा वेळ घेणार. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन रेडी होऊन जाणार. यस, तुमची डायरेक्टरी इथे क्रिएट झालेली आहे आणि एक डिफॉल्ट कोड पण इथे क्रिएट झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. राईट साईडला सेकंड ऑप्शन आहे डिव्हाइस मॅनेजर. या इथे माझे काही इम्युलेटर्स आहेत, काही डिव्हाइसेस आहे. ह्यातला मी एक डिव्हाइस ओपन करणार. लेट सपोज आशुतोष किंवा पिक्सेल 8 प्रो मी ओपन करतो. हा व्हर्च्युअल डिव्हाइस, याच्यामध्ये आपलं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. आता लेफ्ट साईडला मी तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर दाखवतो, ज्यामध्ये लिब नावाचं एक फोल्डर आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या फ्लटरचा सगळा कोड तुम्ही लिहिणार आहे. सगळ्यात मेन फाईल म्हणजे ही main.dart फाईल आहे. याला तुम्ही डिलीट नाही करायचं आहे. ह्या फाईलमध्ये तुमचा सर्वचा सर्व कोड दिलेला आहे. आता हा प्रीडिफाईंड कोड आहे, जो फ्लटरनं ॲप क्रिएशनच्या टाईमाला सॅम्पल म्हणून ठेवलेला आहे. मी ॲप्लिकेशन स्टार्ट करतोय आता, जो ह्या इम्युलेटरमध्ये रन होणार आहे. थोडासा तो वेळ घेणार आहे, फर्स्ट टाईम तो ॲप्लिकेशन रन होणार आहे म्हणून. तर तुम्हाला तोपर्यंत मी pubspec.yaml नावाची एक फाईल दाखवतो. लेफ्ट साईडला डाऊनला ही फाईल आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फ्लटरचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे सेट केलं जाईल, ज्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशनचं नेम आहे, डिस्क्रिप्शन आहे जे तुम्ही स्टार्टिंगला दिलेलं आहे, खाली व्हर्जन दिलेलं आहे ॲप्लिकेशनचं. हे व्हर्जन तुम्ही दरवेळेस इन्क्रीमेंट करणार, 2, 3, 4 आता व्हर्जन इन्क्रीमेंट करणार. त्याखाली तुम्हाला डार्टचा SDK दिलेला आहे. डार्टचा SDK, जो की फ्लटरच्या SDK इन्स्टॉलेशनच्या वेळेस हा डार्टचा सेटअप पण आलेला आहे. तर ह्या व्हर्जनमध्ये डार्टचा हा सेटअप आहे.
त्याखाली आले की तुम्ही डिपेंडन्सीज दिलेल्या आहे फ्लटरच्या. ज्यावेळेस आपण फ्लटरवर काम करणार आहोत त्यावेळेस आपल्याला पॅकेजेसवर काही काम करायचं आहे, तेव्हा ही डिपेंडन्सीज आपल्याला खूप कामी येणार आहे. थोडं खाली आलो की आपल्याला असेट्स हे कमेंटमध्ये दिसेल. जेव्हा तुम्हाला फ्लटर ॲपमध्ये काही इमेजेस यूज करायचे आहे तेव्हा या असेटला अनकमेंट करून तुम्हाला फोल्डरचा पाथ द्यायचा आहे, तेव्हा तुम्ही इमेजेस वगैरे ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता. तर हे आहे perspect.yaml. मी याला क्लोज करतो. तुम्ही जर बघितलं तर फ्लटरचं इन्स्टॉलेशन खालीच सुरू आहे. थोड्या वेळातच ॲप्लिकेशन रन होणार आहे. ते लेफ्ट साईडला अँड्रॉइड नावाचं फोल्डर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारखे चेंजेस करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटिव्ह काही गोष्टी चेंजेस करायच्या आहे. मी पुढच्या सेशन्समध्ये ते घेणारच आहे, आजच्या सेशनमध्ये नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्लटरचं इन्स्टॉलेशन बघणार आहोत. तर हे ॲप्लिकेशन आपलं रन झालेलं आहे. मी याला मिनिमाइज करतो. हे बेसिक ॲप्लिकेशन फ्लटरचं इथे क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. तर हे आपलं बेसिक ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये हा जो पर्पल एरिया आहे याला आपण ॲप बार म्हणतो. हा व्हाईट एरिया आहे ज्याला आपण बॉडीचा पार्ट म्हणतो, आणि जो बॉटम राईट साईडला दिलेला आहे याला आपण फ्लोटिंग ॲक्शन बटन म्हणतो, ज्याच्यावर काही ॲक्शन्स दिलेले आहे. जसं की या बटनवर टॅप केल्यावर इन्क्रिमेंट होते हे व्हेरिएबल 10, 11, 12, 13. ठीक आहे. तर खाली जर आलो तर आपण तो कोड बघू शकतो. ही मेथड आहे ज्याच्यामध्ये इन्क्रिमेंट होते. याच्यामध्ये प्लस प्लस दिलेलं आहे, त्याऐवजी जर मी मायनस मायनस दिलं आणि कंट्रोल सेव्ह केलं, आता ह्या प्लस बटनवर क्लिक केल्यावर हे डिक्रिमेंट होत आहे. ह्या अशाच खूप साऱ्या आपल्याला गोष्टी पुढच्या सेशन्समध्ये बघायच्या आहे. टिल देन तुम्हाला जर काही इश्यू असेल, काही डाऊट्स असतील, किंवा या व्हिडिओमध्ये काही वाटलं तुम्हाला, तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं. पुढच्या सेशन्समध्ये आपण अजून डीपमध्ये बघणार आहोत, विजेट्सच्या लाईफ सायकल्स वगैरे, डिफरंट विजेट्स आपण बघणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू मित्रांनो. बाय बाय.